जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। आज जुगाड रेसिपीमध्ये पाहणार आहोत आपण उरलेल्या भाजीपासून रेसिपी अगदी सुपर टेस्टी चीजी पराठा। अगदी मुले चाटून पुसून खातील अशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर ही चीजी पराठा कसा बनवायचा त्यासाठी इथे मी उरलेली भाजी घेतलेली आहे 1 वाटी कुर्मा। आता तुम्ही इथे दाल ही वापरू शकता। त्यानंतर इथे 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही भाजी घालून पूर्ण अशा प्रकारे मॅश करून घेणार आहोत भाजी। अगदी कोणतीही भाजी चालेल। त्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व भाजी मॅश करून घेतलेली आहे। त्यानंतर त्या पिठामध्ये आपण घालणार आहोत ओवा क्रश करून, अर्धा चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण आपल्या भाजीमध्ये मीठ ऑलरेडी आहे। नंतर 2 चम्मच तूप। आता हे पीठ एकजीव करून आपण घेणार आहोत आणि अगदी थोडं पाणी लागेल तर वापरा, नसेल तर अगदी भाजीमध्येही तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता। इथे मी पाणी वापरले नाही, लागेल तर पाणी तुम्ही इथे घेऊ शकता। अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। 5 मिनिटांनंतर अशा प्रकारे अगदी छोटासा गोळा केलेला आहे आणि असा लाटून घ्यायचा। आता इथे मी कोथिंबीर घातलेला, माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे। अगदी कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर अगदी मी इथे पराठा लाटल्यानंतर त्यावरती अशा प्रकारे मध्यभागी मी चीज घातलेला आहे। आता अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे असं दुमड मारून आपण घ्यायची आणि अशा प्रकारे आपण हा पराठा आता लाटून घेणार आहोत। अगदी तुम्ही चौकोनी जरी लाटला किंवा गोल लाटला तरी चालेल। अगदी अलगद आपण हा पराठा लाटून घ्यायचा। पाहू शकता अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदी जास्त जाड नाही। तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि नेहमी लक्षात ठेवा पराठा तुपावरतीच भाजा, अगदी सुपर टेस्ट लागतो पराठा। अशा प्रकारे आपण पराठा अगदी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत तूप लावून। अशा प्रकारे आपण पराठे करून घेतलेला आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। आपल्या रेसिपीमध्ये अगदी जुगाड केलेले व्हिडिओ असतात, रेसिपी असतात आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।